त्याच्यामुळे चायना जाळं यूज करत नाही। तर अरुण भाऊ आपण टोटली जाळं किती आणले? आपण 6 जाळं आणलेले आहे। 6 जाळं आणले ना? आणि 6 जाळ्यामध्ये तुझ्या हिशोबाने किती मावरं लागतील? आता रात्री माहिती पडेल। म्हणजे आता आपण जे जाळं टाकणार तो रात्री बघायला येणार ना? रात्री म्हणजे किती टायमिंग? 9-10 वाजेल। 9-10 वाजेपर्यंत येणार ना? बरोबर। अच्छा, त्याला आपल्याला आता जाळं टाकण्यासाठी 2-2.5 तास लागेल। म्हणजे आता आपण आहे ना मित्रांनो, जर आपण आता आपण आहे ना 5 वाजेपर्यंत आहे ना फक्त आपण जाळं टाकणार आहोत। त्याच्यानंतर आहे ना रात्री 10:30 ते 11 वाजेपर्यंत आपण जाळं बघायला येणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो की किती मावरे लागली। तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। गणपती बाप्पा मोरया। तर चला आता आपण जाल टाकल्याचे स्टार्टिंग करणार आहोत। तर आपली होडी आता आपण पाण्यामध्ये उतरवतोय। तर ही सगळी मंडळ आहे आपली। तर रोशन आणि तुम्ही चिखल बघू शकता किती चिखल आहे, भरपूर चिखल आहे। तर रोशन मी काय म्हणतो, आपण ही दोरी कशासाठी आणली? म्हणजे दोरी आणली जाळ खेचण्यासाठी। म्हणजे होडीमध्ये पण टाकू शकतो, पण होडीमध्ये ताकद लागते। बरोबर। अच्छा, म्हणजे होडीमध्ये जर आपण जाळे टाकायला गेलो तर आपली ताकद जास्त लागते, त्याच्यामुळे आहे ना आपण दोरी पहिली खेचून घेणार तिकडे खाडीच्या तिकडे। अच्छा अच्छा। तर अरुण भाऊ तुम्हाला दिसतोय आता तो दोरी आहे ना खाडीच्या तिकडे घेऊन जाणार आहे आरपार। नंतर ती आहे ना जी झाडाचा आपला स्टार्टिंग पॉईंट असतो त्याच्यावर तो दोरी बांधून घेणार आहे। आणि तुम्ही बघत असाल ही जी दोरी आहे ना ती अरुण भाऊ खाडीच्या त्या साईडला खेचून घेऊन गेला आहे। म्हणजे ती तो बघा आपल्याला आकू भाऊ दिसतोय, तुम्हाला दिसतं की माहिती नाही। आणि तिकडे तो आकू भाऊ आहे ना दोरी घेऊन गेला आहे। आणि आता आपण आहे ना इकडे झाडाचा जो मेन पॉईंट असतो ना स्टार्टिंग पॉईंट त्याच्यावर ही दोरी बांधणार आहोत आणि तो तिकडे परत खेचून घेऊन जाणार आहे। रोशन भाऊ आपण पहिले जे जाळ टाकणार होते कोणते जाळ टाकणार होते आपण आता? आपण इकडे जापान टाकणार आहे। जपानी जाळ इकडे टाकणार ना? अच्छा। तर आपण आता बघतोय रोशन भाऊ ने जपान झाड पहिलं टाकणार आहे, तर तुम्हाला दाखवतो। आणि ही आपण जी दोरी घेऊन गेलेला ना ही बघा, ही दोरी आहे ना ती पहिले स्टार्टिंग पॉईंटला आपण बांधून घेणार आहोत। तर रोशन हा स्टार्टिंग पॉईंट आहे ना? आता आपण हा ना बांधून घेणार आहे सर, नंतर तिकडनं खेचून गेले ते। हा बरोबर। आपण आहे ना स्टार्टिंग पॉईंट बांधून घेतला आहे आणि ही दोरी बघा ती आहे ना खाडीच्या पार आहे आणि तिकडे आहे ना अविनाश आहे। तर अविनाश आहे ना ही दोरी खेचणार, म्हणजे जसे खेचेल ना तसं ही जाळ आपण सोडत जाणार, म्हणजे पूर्ण खाडी आरपार होणार बऱ्यापैकी, बरोबर ना? आणि हे जे रोशन दिसते हे काय आहे? हे वरती जाण्यासाठी थर्मोकोल आहे ना? थर्मोकोल म्हणजे वरती तरंगण्यासाठी आहे ना? आणि हे जे दिसते हे काय आहे? हे खाली राहण्यासाठी, म्हणजे हे कशाचे कौलाचे बनवलंय ना? म्हणजे याच्यामध्ये आपण शिशे वगैरे पण यूज करू शकतो ना? शिशे पण यूज करू शकतो। अच्छा अच्छा। आणि दगड सुद्धा, मोठे दगड असल्यावर ते खालती येणार ना? खालती असणार ते। म्हणजे चिवणी वगैरे पकडण्यासाठी दगड बांधायला लागतो ना आपल्याला? दगड बांधायला लागतो, कारण चिवण्या आहे ना ते पाण्याच्या आतमधून खालतून चालत असतात आणि बोई मावरा असतो ना वरतून चालत असतो, त्याच्यामुळे ना आपण दगडाचा वापर जास्त करून करणार नाही, त्याच्यामुळे लहान आहे आपण कौलच बांधलेत। अरुण भाऊ मी काय म्हणतो, जे आपण जाळे टाकले ते किती मीटर आहे? हे 40 मीटर आहे। 40 मीटर म्हणजे ही खाडी आपली खूप लहान आहे त्याच्यामुळे? अच्छा अच्छा। त्याच्यामुळे ना आम्ही 40 मीटर फक्त जाळे टाकले इकडे। तर असे जाळे आमच्याकडे किती 6 की 7 आहेत? 6 आहे ना? असे जाळे आम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे एकीकडे तर इकडे म्हणजे 6 ठिकाणी आम्ही जाळे टाकणार आहोत। आणि हे झाडं तुम्ही बघत असाल, हे बघा आपण या साईडला सुद्धा बांधलंय आणि खाडीच्या त्या साईडला सुद्धा बांधलंय। म्हणजे आता इकडनं भरती चालू होत राहणार, म्हणजे समाजच्या टायमाला ना भरती 2 तासामध्ये म्हणजे फक्त एवढी खाडीच भरत असते आणि तेच परत 2-4-3 तासात परत ओटी लागेल आणि ओटीच्या टायमिंगलाच आपण झाडं बघायला येणार आहोत रात्री। तर हा आपला स्टार्टिंगला रोशन भाऊ दगड बांधताना तुम्हाला दिसतोय बघा, हा पहिला दगड बांधणार आहेत आपण आणि मध्ये एक आणि एंडिंगला एक असे 3 दगड बांधणार आहोत आपण। तर रोशन म्हणतोय की मावरा लागलाय, पहिल्याच आपण दगड बांधत आहोत आणि दगड बांधतानाच आपल्याला एक बोई मावरा लागलाय। हा बघा दिसतोय का तुम्हाला? हा बघा दिसतोय।
पहिलीच आपली बोनी झालेली आहे, आता दिवसातच बोनी झाला आणि रात्रीला मला वाटतं की बऱ्यापैकी आज आपल्याला बोई मावरे वगैरे सापडतील. हे बघा कॅमेरा, ही बघा पहिलीच बोई मावरा लागले आपल्याला. तर रोशन आज या साईजचे आपल्याला भरपूर लागले असं वाटतं ना? भरपूर लागणार आज. तर 8 दिवसापर्यंत आलेलो आहे आपण पण आतापर्यंत. खूप दिवसानंतर आलोय म्हणतोय अरुण, त्याच्यामुळे पहिलीच बोनी झालेली दिवसाची. हे बघा बोई मावरा एकदम फ्रेश दिसतोय बघा, मस्त बऱ्यापैकी जिवंत दिसला. रोशन आता आपण कुठे जाणार आहोत? आपण आता तिकडे जाणार आहे दुसरी जाल टाकायला. म्हणजे आता आपण दुसऱ्या डेला टाकायला जाणार ना? अच्छा, आणि कुठे टाकणार इकडनं? इकडे टाकणार आहे म्हणजे दिसते ना तिकडे. अच्छा, म्हणजे तो पंकज आपला दिसतोय तिकडेच टाकणार ना? अच्छा, आणि त्या साईडला तुम्ही खाडीच्या साईडला दिसतात मँग्रोज, भरपूर इकडे मँग्रोज तुम्हाला दिसतात समोर. आणि रोशन भाऊ मस्तपैकी वल्लवताना खूप दिवसांनी होडीमध्ये बसले, पण जाम भारी काय फिलिंग का जाम भारी वाटते का. तर बघा एकदम रपारप. व्हिडिओ बनवा. तर हा आपला पंकज भाऊ आपली दुसरी होडी घेऊन आलाय. म्हणजे आपल्याला 6 जाडे टाकायचे आहे, त्याच्यामुळे ना पंकज भाऊने एक दुसरी होडी आणले. तर खूप खूप धन्यवाद पंकज भाऊ. काय? तर आपण तिसरं कुठे जाळ टाकणार आहे तू? आता तिसरे थोड्या पुढे थोड्या पुढे म्हणजे तिकडे तुम्हाला दिसतं डोली लावलेले दिसतं, आणि डोलीच्या पुढेच आपण तिसरं जाळ टाकणार. आणि दुसरं जाळ आहे ना इकडे अरुण आणि रोशन टाकून घेणार आहे. कुठे आणि रोशन भाऊ आपण हे दुसरे जाडं टाकणार तर सेम प्रोसेस आहे का? सेम प्रोसेस आहे. सेम प्रोसेस म्हणजे मेन मेन पॉईंटला आपण पहिले बांधून टाकणार ना, स्टार्टिंग पॉईंटला. आणि स्टार्टिंग पॉईंटलाच हे आपण जाडं टाकणार आहोत बांधून. आणि तिकडे गेलाय परत अविनाश भाऊ, सेम प्रोसेस आहे. आणि तो परत इकडनं खेचून घेणार दोरी. बांधला ग ते तिवरी बांधला. हो आम्ही बांधला, काय नाही. मस्त. तर फायनली आता आहे ना आपलं शेवटचं जाळ राहिलं आहे ना, आणि तेच आता आपण टाकायला चाललो आहे. आणि आपल्यासोबत आहे अविनाश, वैभव, पंकज, आणि आम्ही शेवटचं जाळ आहे ते टाकायला चाललो आहे. तर पंकज भाऊ कसं वाटतंय आज खाडीमध्ये खूप दिवसा आल्यानंतर? खूप मस्त वाटत आहे. खूप आनंद वाटतोय. आणि लॉकडाऊनमध्ये पहिले भरपूर यायचे ना आपण, रोज तेव्हा आम्ही बघितलं तर आठवड्यात 3-3, 4-4 दिवस सुद्धा काढायचे. आणि बोई मावरा खायची मजा असते ना, तुम्ही सांगूच नका. कारण तव्यावर फ्राय करून तुम्ही खाल्ले ना तर त्याची चव असते ना काही वेगळीच असते. मित्रांनो फायनली आपले सगळे जाडे वगैरे टाकून झालेले आहे. तर आता आपण रोशन कधी येत आपण येणार? रात्री आता 8 वाजता येऊ. 8 की 9? 8 वाजता. 8 वाजताच बोलतोय रोशन. तर आता आपण रात्री 8 वाजता जाडं बघायला येणार आहोत. तर तुम्ही नक्की 12 वाजता. तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आहे ना रात्री ना भरपूर मावरे लागणार असं वाटतं रोशन. आज भरपूर लागणार, आज भरपूर लागणार असं म्हणतोय. तर नक्की व्हिडिओ बघा, कारण जी मजा आहे ना शेवटची ती रात्रीच होणार ना. कारण मावरे ते सगळे रात्रीच लागणार. आज भरपूर खाडीमध्ये मावरे दिसत आहे. कारण जम्पिंग सुद्धा भरपूर मासे करताय. कारण भरते आहे ना सध्या थोडी थोडी चालत आहे, त्याच्यामुळे मावरासुद्धा पाण्याच्या साहाय्याने पुढे पुढे सरकत आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की मासे भरपूर लागेल. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही आता झालं बघण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे रोशन आणि अरुण आणि एक पंकज. आणि अविनाश सुद्धा तो आला नाही आता, कारण झोपून गेला आहे तो. आणि आम्हाला काम होतं त्याच्यामुळेच आम्ही येऊ शकलो नाही. तर आम्ही येणार होते ते 8 वाजता जाडं बघण्यासाठी येणार होते, पण थोडा टाईम झाला त्याच्यामुळे काही आम्ही आले नाही. तर आता आपण डायरेक्टली जाणार आहोत जाडे बघण्यासाठीच. तर आता चाललो आहे जाळे बघण्यासाठी. तुम्ही बघत आता वल्ले मारत आहे अरुण आणि रोशन. आणि थोड्या वेळात आपण आता आपल्या लोकेशनवर पोचणार आहोत जाडं बघण्यासाठी. तर काय काय लागतील तर तुम्ही बघा काय काय लागेल. जास्त करून माझ्या हिशोबाने तर मला वाटतं की बोई मावरच लागतील. तर मस्तपैकी आता आपण जाळच काढत आहोत. तर चला बघूया आता काय दुसरं आपल्याला मिळते का नाही. तर हे बघा आपल्याला बोई मावरा लागलाय बघा. मस्तपैकी 1, 2, 3 मस्तपैकी लागले ना रोशन आज. मस्त लागले ना. तरी पण आता पहिलंच आपण झाडं उचलायला स्टार्ट केलंय ना. आणि 3 बोई मावरा आपल्याला मिळालेला आहे. आणि एक दुसरा मला वाटतं वडा सुद्धा आहे. वडा पण आहे ना? वडा पण आहे. लहानच आहे. फिरायला करतो हे बघा. हे
4-5 बोई मावरेत आता आपण लागलेले आहे, फक्त अर्ध सुद्धा झाडं बघितलेलं नाही आपण. आणि मस्त आहे, तरी साईज चांगलं आहे बऱ्यापैकी. हे बघा मोठी. दुसरे मेलेले आहे, दुसरे जिवंत आहे. म्हणजे आपण किती 5 वाजेपर्यंत जाळं टाकले होते ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि हे बघा चिवणी लागले, आणि चिवणीचे तुम्ही काटे बघू शकता बघा, किती डेंजरस काटे असतात. आणि एकदा आपण टोचले ना तर खूप त्रास होतो याचा. आणि त्याचे किती मेन काटे किती 3 डेंजरस काटे 3 असतात ना. हा 3 काटे असतात. जाम 1 भारी. 2 3. आणि जास्ती करून चिवणे आहे ना पावसाच्या टायमालाच येतात. जेव्हा पाऊस पहिल्यांदा पडतो ना तेव्हा चढणीचे मासे म्हणून चिवणी खूप प्रसिद्ध आहे आपल्या कोकणा भागामध्ये, चिवणी. तर आपण बघत आहोत बघा. आणि पुढे पण आपल्याला बोई मावरे दिसते बघा, हे 2 बोई मावरे दिसते. हा बघा मस्त पैकी आहे. खूप दिवसापासून आज टाकले तरी पण चांगले वळत आहे ना. हा जिवंत आहे बघा, जिवंत. एकदम जिवंत आहे बघा बोई मावरा, मस्त जिवंत कसं काढताना दिसते. तर एक झाड बघून झालेलं आहे आपलं, आणि आपल्याला बऱ्यापैकी बोई मावरे मिळालेले आहेत. तर रोशन किती मिळाले आपल्याला? हे 10 भेटलेले सर. 10 आहेत ना. आणि हे बघा 10 7 8 10 मिळालेले आहे. आणि हा दिसतो एक वडा आहे, बोई मावरा आहे. जास्त करून बोई मावराच लागले. आणि फक्त आपलं एक झाड बघून झाले ना अजूनपर्यंत. अजून 5 झालं बाकी आहे. अजून आपले 5 झाडे बघायची बाकी आहे. तर कमीत कमी माझ्या हिशोबाने एवढं तरी म्हणजे 40-50 तरी मिळायला पाहिजे. रोशन आपण हे काय दोरली टाकली होती ना? हा दोरली टाकली होती. म्हणजे या तंगुसाला किती 3 गड लावले, किती गड लावलेले? 3 गड आहे. 3 गड लावले ना, काहीतरी असं वाटतंय की लागले असं वाटतं रोशन म्हणतोय. तर काय लागतं जास्त करून या दोरलीमध्ये? वाव भेटत असतात. जास्त करून वाव भेटत असते. आणि वेकरू सुद्धा लागतो ना. हा लागतो ना. आणि चलो बघूया काय लागलंय ते बघूया. फाल्गू आणि लोक दाखव ते काय देखा ना. आणि बघा खूप मोठं आपल्याला चिवणे लागले, दाखव ना. मोठी शिंगाडी लागले. रोशन दाखव, चिवणी लागले दाखव. एक नंबर चिवणी लागले बघा, मस्तपैकी बऱ्यापैकी. तर रोशनने आहे ना 2 दोरली टाकून ठेवलेली होती, म्हणजे वावसाठी टाकलेली. पण आपल्याला लागले ना मोठा म्हणजे शिंगाडी लागलेला बघा, किती मोठी शिंगाल आहे. म्हणजे चिवणीच आहे पण वेगळे काहीतरी वेगळं प्रजाती आहे. आणि याच्यामध्ये चारा काय लावलेला रोशन तू? हे बोई मावरे टाकलेले मी. म्हणजे बोई मावरा लावलेला ना. आणि आपण निवटे सुद्धा लावतो ना कधी कधी. नेवटे बी लावू शकतो. पण जास्त करून याच्यात काय कॅच होत असते? वावच ना. वाव वेकरू पण येतो ना जास्त करून. वेकलू पण येतो. आणि बघू शकताय बघा किती मोठी मिळालेली आपल्याला. आणि बऱ्यापैकी मासली तुम्हाला दिसते बघा. दुसऱ्या जाळामध्ये बघा जाम भारी मासली लागली, एकदम लाईन पैकी आहे ना. किती लागली रोशन? भरपूर ना. किती 10 लागलेले सगळे एकाच जागेवर तुम्हाला 10 जास्त मावरं दिसते बघा. हे बघा भरपूर लागले. नावेरी आहे, लहान बोई मावरा आहे, लहान कोडंबे आहे, भरपूर बघते. आणि पुढे सुद्धा तुम्हाला दिसेल भरपूर सारी मासली. तर आपण बघूयात आपल्याला कोणकोणती मासली मिळाली ते. तर हा बघा पहिले जास्त करून जास्त मिळाले तर आपल्याला बोई मावरेच मिळालेले आहे. आणि एक दुसरा मासा आहे तो बघा वडा आहे, वडा मासा आहे. त्याच्यानंतर आहे रावस आहे, खूप लहान लहान आहेत. आणि एक दुसरी तुम्ही बघू शकता ही नावेरी. आणि दुसरी आहे ती चिवणी. म्हणजे सगळे एवढे फिश आहेत ना, सगळे लोकल फिश आहेत. हे सगळे समुद्रामधले नव्हे तर हे सगळे खाडीमधले मासे आहेत. आणि खाडीमधले माशाची जी टेस्ट असते ना ती काहीतरी वेगळीच असते, म्हणजे चवीला जाम भारी टेस्ट असते खाडी. तर रोशन हे चौथं जाळ आहे ते आपलं कोणतं जाळ आहे? आता हे 2 बोटीचे आहे. 2 बोटी इंडियन झाला आहे. इंडियन आहे 2 बोटी. म्हणजे याच्यामध्ये जास्त करून मोठे मावरे लागणार ना. हा मोठे लागेल. कोणतं आपला याच्यामध्ये बघा हे पहिले तुम्ही 2 साईज मोठे दिसतात ना, या झाडामध्येच लागलेले आहेत. आणि हे बघा किती मोठे एकदम जिवंत आहे बघा कसे हलते, एकदम फ्रेश. आता मी आणि तुम्ही बघत असाल बघा हे रोशनच्या हातामध्ये जेवढ्या मोठे बोई लागलेत ना ते सगळे आता चौथ्या झाडामध्येच लागले. कारण आपण ही झाडं किती बोटीचे हे झाड होते आपल्या? 2 बोटीचे. 2 बोटीच्या झाडामध्ये आहे ना सगळ्या मोठे सेव लागले. हे बघा हे तुम्ही बघत असाल बघा, हे सगळे आहेत ना सगळे मोठे मोठे आहे ना त्या झाडामध्ये लागले. आणि जेवढे बारीक बारीक आहे ना ते आपले किती 1.5 बोटीचे झाड होते त्याच्यामध्ये लागले. तर आता आपलं आहे ना लास्टच्या एरिया राहिले. आणि लास्टमध्ये शेवटची बघा, शेवटच्या एंडिंगवरच एवढी मोठी बोई लागलेली आहे बघा. दाखव रोशन किती मोठे, दाखव ना दाखव किती मोठे लागले. दाखव ही बघा लास्ट एंडिंगलाच एवढी मोठी लागली. आणि आपलं किती 6 किती झालं? 6 झालं ना. 6 झाला. आणि 6 झाड पूर्ण समाप्त झाले. ही बघ किती मोठी बघा, शेवटला खूप मोठी मिळाली आपल्याला. काय मस्त ना.
आणि मित्रांनो फायनली आहे ना आपलं 6 झाडे बघून झालेलं आहे आणि आपल्याला मावरंसुद्धा मस्त मिळालं आहे. बघू शकताय बघा, हे सगळे भरपूर मावरे मिळालेले आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनाही शेअर करा. तर चला लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर आता आपला आहे ना लास्टचा एरिया राहिला आणि लास्टमध्ये शेवटची बघा, शेवटच्या एंडिंगवरच एवढी मोठी बोई लागलेली आहे बघा. दाखव रोशन किती मोठे, दाखव ना दाखव किती मोठे लागली, आता दाखव. ही बघा लास्ट एंडिंगलाच एवढी मोठी लागली. आणि आपलं किती 6 किती झालं, 6 झालं ना, 6 झाला. आणि 6 झाड पूर्ण समाप्त झाले. ही बघ किती मोठी बघा, शेवटला खूप मोठी मिळाली आपल्याला. आणि मित्रांनो तुम्ही कधी बोई मावरं खाल्लं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. कारण मी तर खूपदा खाल्लं आहे. कारण मला माहिती आहे की जी बोई मावराची चव आहे ना ती मला माहिती आहे जाम भारी चव असतो. आणि कधी रवामध्ये फ्राय करून नसेल खाल्लेला तर नक्की तो सुद्धा एकदा तुम्ही ट्राय करा रवामध्ये कसा लागतो. आणि नंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की कसा लागतो. आणि वड्याची टेस्ट तुम्हाला माहितीच असेल, वडा खायला एक नंबर असतो. कारण वडे जेवढे मोठे असतात तेवढे टेस्ट कमी असतो. आणि मला माझ्या हिशोबाने ही जी साईज आहे ना तीच खायला चांगली वाटते.